करायचं स्मरण. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः सद्गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. जय जय रघुवीर समर्थ. श्रीमद श्रीदासबोध दशक 16वा तत्वान्वयाचा समास 10वा गुणभूत निरूपण नाम. श्रीराम समर्थ. पंचभूते चाले जग, पंचभूतांची लगबग, पंचभूते गेलिया मग काय आहे. जय जय रघुवीर समर्थ. जय सद्गुरू. श्री समर्थ कृपेने उत्तमाची सुरुवात आपल्याला प्रार्थनेने करून दिली. का स्मरण केलं? समर्थ म्हणाले, गुरुर ब्रह्मा गुरुर विष्णू गुरुर्देवो महेश्वर. तिघांचं स्मरण करून झाल्यानंतर जो तिघांच्या पलीकडे असणारा श्री सद्गुरू साक्षात परब्रह्माचं स्मरण आपण केलं की नाही? कारण आपला देह हा इथे प्रत्यक्षपणे बसलेला आहे, परंतु स्मरण करत असताना आपलं मन एकाग्र होण्यासाठी आपल्याला स्मरण करावं लागतं. कारण मन हा इंद्रियाचा राजा आहे. मन इकडे तिकडे भरकटलेलं आहे. ज्यावेळी तो श्रवण संपूर्णपणे ऐकेल तेव्हा नक्कीच मनाश होय विश्रांती आणि समाधान. म्हणून समर्थांनी उत्तमाचा आपल्याला आजचा समास आपल्याला प्राप्त करून दिलेला आहे. एक नाही तर 2 वेळा जय जय रघुवीर समर्थ जय घोषणा झाली. जय घोषणा झाल्यानंतर बघा आपला देह सावधान असतो, परंतु सावधान होत असताना जय कोणाचा आहे? समर्थ म्हणाले, आपल्या आयुष्यात आपण पाहिलं की आपला जय नाही तर आपला पराजयच होत आहे. जय केव्हा होईल? ज्यावेळी प्रत्यक्षात तू भगवंताच्या चरणाशी असशील तेव्हाच ना. कारण आपला जो देह आहे तो भगवंतच आहे. म्हणून जय जय रघुवीर साक्षात आहे. समर्थ साक्षात आहेत. इथे चमत्कारिक भाग नाही, समर्थ म्हणाले. कारण या ग्रंथामध्ये संपूर्ण सार लिहून ठेवलेला आहे. म्हणजेच काय? खुद्द भगवंताचं वचन. आपण लोकांची मतं ऐकली. लोकमत कोणते? ते काम क्रोध लोभ मद मत्सर दंभ संशय चिंता. परंतु खुद्द भगवंताचं वचन म्हणजे श्रीमत. या वचनावर संपूर्णपणे आपला देह विश्वासून राहिला पाहिजे. विश्वास असेल, श्रद्धा असेल तर नक्कीच फळ प्राप्त होणार. कारण या बोधातून प्रत्यक्षपणे दास घडावा. प्रत्यक्षपणे आपण जर या कलियुगामध्ये जन्माला आलो, लोकांची मतं ऐकली पण कधी घडलो नाही हो. पूर्णपणे बिघडत चाललेलो आहोत. लोक कोणती? तर विषय वासना. आपला देह वासनेमध्ये अडकलेला आहे, विषयांमध्ये गुंतलेला आहे. समर्थ म्हणाले, काय काय रे साधने करू, मी असे तुझे मूर्ख लेकरू. समर्थ म्हणाले, कारण या दशकामध्ये जो 16वा दशक आपल्याला दाखवलेला आहे तत्वान्वयाचा, तत्व दाखवलेली आहेत आणि त्यातला समास 10वा गुणभूत निरूपण नाम. गुण आहेत, अवगुण आहेत, प्रत्यक्षात निरूपण समर्थांनी आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे. करूया श्रवण. श्रीराम समर्थ. पंचभूते चाले जग, पंचभूतांची लगबग, पंचभूते गेलिया मग काय आहे. आपला देह
हा पंचमहाभूतांपासून बनलेला आहे. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश ही पंचमहाभूत आहेत. मग पंचभूत चाले जग. बघा, प्रत्येक वेळेला आपण प्रश्न विचारतो. ज्यावेळी श्रीमद दासबोध दशक पहिला आणि त्यातला समास पहिला जेव्हा आपण वाचायला सुरुवात केली, तेव्हा श्रोत्यांनीच प्रश्न विचारला ना. श्रोते पुसती कोण ग्रंथ, काय बोलिले जियेथ, श्रवण केल्याने प्राप्त काय आहे. इथे सुद्धा प्रश्न विचारलाय. पंचभूतांनी जग चालते. अहो, जगात सर्वत्र पंचमहाभूतांचीच लगबग आहे. पंचभूतांची लगबग, पंचभूते गेलिया मग काय आहे. ती पंचमहाभूते लय पावली, मग काय उरणार आहे. विचार करा. या पंचमहाभूतांमध्ये सर्वात जास्त महत्त्वाचं कार्य म्हणजे आकाश. कारण आकाशामध्ये सर्व काही व्यापलेलं आहे ना. आकाशात पतित तोय यथा गच्छती सागरम, सर्व देव नमस्कारम केशव प्रतिगच्छती. आपण पृथ्वी पाहिली तरी आकाशामध्येच आहे. सागर समुद्र पाहायला गेलो तर बघा प्रत्यक्षपणे आकाशामध्येच आहे. आकाश कुठे संपलेलं आहे का हो. तुम्ही शहरामध्ये असा किंवा गावाकडे जावा, बघा तिथे संपूर्णपणे आकाश पाहायला मिळणार म्हणजे मिळणार. मग ती जर पंचमहाभूत लय पावली, मग काय उरणार आहे. श्रोता वक्तयास बोले. श्रोत्यांनी वक्त्याला विचारलं, भूतांचे महिमे वाढविले आणि त्रिगुण कोठे गेले सांगा स्वामी. काय प्रश्न विचारला. हे परमेश्वरा, सार विवेकात, बघा सारासार विवेकात पंचमहाभूतांचं फारच महत्त्व वाढवलेलं पाहायला मिळतं. आणि मग त्रिगुण कुठे गेले. आता त्रिगुण कोणते. पुढच्या ओवीमध्ये समर्थाने आपल्याला प्राप्त करून दिलेले आहेत. हे आपण कृपा करून सांगावे. आणि त्रिगुण कुठे गेले सांगा स्वामी. आता सार आणि असार, काय चांगलं काय वाईट, हे पंचमहाभूतांचं फारच महत्त्व बघा प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो. अंतरात्मा पांचवे भूत, त्रिगुण त्यांचे अंगभूत, सावध करून या चित्त बरे पाहे. आता जर आपण विचार जर केला, पंचमहाभूत पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश, बरोबर आहे. ही झाली पंचमहाभूत. आता 3 गुणांचा भाग जो दाखवला, एक म्हणजे सत्वगुण, एक दुसरा म्हणजे रजोगुण, तिसरा म्हणजे सत्वगुण. सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण, 5 पंचमहाभूते आणि 3 गुण मिळून अष्टदा प्रकृतीचा हा नरदेह. विचार करा. भूत म्हणजे जितुके झाले, त्रिगुण जाळ्यांत आले, इतुकेने मूळ खंडले आशंकेचे. समर्थ म्हणाले, भूत याचा अर्थ जितके झाले ते भूतच होय. आपण बोलतो ना, आपल्याला कोणी विचारलं मी कसा दिसतो, आपल्याला लगेच समोरची व्यक्ती अरे तू भूतासारखा दिसतो, परंतु आपण भूत आहोत का. बघा विचार जर आपण केला, त्रिगुणही झालेला बघा प्रत्यक्षात जमा आहे. इतकं सांगितल्यानं आशंकेचं मूळच नाहीसं झाले. आपण विचार जर केला ना, एखादी बघा अशी वाट असते, रस्ता असतो, त्या रस्त्यामध्ये आपल्याला कधीतरी ऐकायला मिळतं, कोणीतरी आपल्याला सांगत असतं की या रस्त्याने तू जाऊ नकोस. समर्थ म्हणाले, भूत म्हणजे तितुके झाले. बघा आपल्याला कोणीतरी सांगितलेलं असतं किंवा ऐकायला मिळालेलं असतं की या रस्त्यातून केव्हाही जाऊ नकोस. आता आपल्याला कोणी एखादा आपल्याच घरातल्या माणसांनी
काम सांगितलं, किंवा शेजारी पाजारी असलेल्यांनी बघा आपल्याला एखाद्या वेळी काम सांगितलं की बाबा दुकानातून येताना मला ही वस्तू आण, किंवा माझं तिकडे काम आहे, तू मला प्रत्यक्ष तिथं ती वस्तू आणून दे. आता विचार जर आपण केला की लोकांनी आम्हाला सांगितलेलं आहे, लोकांनी मला सांगितलं आहे की या रस्त्याने जाऊ नकोस. काय मनात विचार आला? मनामध्ये आली भीती. कारण भूत आहे, या झाडाजवळ इथे भूत आहे. आपण मनामध्ये काय करतोय? विचार करतो. ते झाडाचं पान आपोआप हलतं, वारा आहे ना. त्या रस्त्यातून जाताना बघा प्रत्यक्षात आपलं मन संपूर्ण कावराबावरा होतं. कारण कोणीतरी सांगितलंय. तिथून आपण बघा फास्ट म्हणजे जलद गतीने जाण्याचा प्रयत्न करतो आणि तिथून पुढे गेल्यानंतर बघा आपल्याला जरा धीर वाटतो. समर्थ म्हणाले, का तिथे भीती वाटली? का तिथे आपल्याला भय वाटलं? खरंच त्या झाडाजवळ काय आहे का? म्हणजे कोणीतरी सांगितलं, त्या सांगण्यावरून आपला देह प्रत्यक्षपणे भयभीत झाला. समर्थ म्हणाले, जे कार्य असेल ना, ते कार्य करत असताना मनामध्ये भीती आणू नकोस. तुझ्या मनामध्ये जर भीती असेल ना, तर ते तुला नक्कीच बघा त्रास तुझ्या देहाला नक्कीच देईल. म्हणजेच काय? ज्याप्रमाणे समर्थाने उत्तमाची पावती आपल्याला प्राप्त करून दिलेली आहे, निश्चयाची पावती. भय सांडूनी तू वाजावे, क्रूर यवना भेटावे, संतोषनी प्रिय व्हावे, पुनरपी पाठविलं आम्हापाशी. का सांगितलं? सकाळच्या वेळेला गेलो, दुपारच्या वेळेला गेलो, संध्याकाळच्या वेळेला किंवा रात्रीच्या वेळेला आपल्याला पाठवा, बघा आपला देह जातो का? कारण का? मनामध्ये भीती आहे. जी मनातली भीती आहे ना, ती प्रथमतः बाहेर काढली पाहिजे. कारण मन प्रत्यक्षात जर पाहायला गेलं, मन एकाग्र करणं गरजेचं आहे. कोणाच्या सांगीवांगीवरून जर आपण बघा मनामध्ये भीती ठेवत असू, मग उपयोग काय? भूतान वेगळे काही नाही, भूत जात हे सर्वही, एका वेगळं एक काही घडेची ना. भूता वेगळे या दृश्यसृष्टीत दुसरं काही नाही आहे. हे सर्व पंचमहाभूतिक आहे. एकाशिवाय दुसरा एकापासून काहीच घडू शकत नाही आहे. बघा आपल्या अंतरीचा अंतरात्मा आहे, प्रत्यक्ष चालवणारा तोच आहे. जर आपण पाहायला गेलो 84 लक्ष योनी, ज्याप्रमाणे किडे मुंगी बघा प्रत्यक्षपणे प्राणी पशु पक्षी, त्यांच्या अंतरीसुद्धा तोच भगवंत आहे ना. विचार करा. आत्म्याचेनी झाला पवन, पवनाचेन प्रगटे अन्न, अग्नीपासून जीवन ऐसी बोलती. समर्थ म्हणाले, अंतरात्म्यापासून वायू झाला. वारा हवा सहजासहजी नाही प्राप्त झाला, अंतरात्म्यापासून. ज्याप्रमाणे पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश, मग वायू कोणापासून झाला? तर अंतरात्म्यापासून. वायूपासून अग्नी झाला. आपण मागच्या समासामध्ये आपण नक्कीच पाहिलं ना, श्रवणसुद्धा केलं. मग वायूपासून अग्नी झाला, अग्नीपासून पाणी झालेलं आहे. म्हणजे विचार जर आपण केला, कशा प्रकारे साखळी निर्माण झालेली आहे. आत्म्याचेनी झाला पवन, पवनाचेन प्रगटे अग्न, अग्नीपासून जीवन ऐसे बोलती. जीवन अवघे डबाबिले, ते रविमंडळे आळले, वन्ही वायूचेन झाले भूमंडळ. समर्थ म्हणाले, जिकडे तिकडे अवघं पाणीच डबडबून भरून राहिलेलं होतं. ते सूर्यामुळे आटलं आणि अग्नी आणि वायू यांच्या सहाय्याने भूमंडळ म्हणजे पृथ्वी निर्माण झाली. आता विचार जर आपण केला, आपण आपल्या आजी आजोबांच्या गोष्टी ऐकायचो. कारण आपण डोळ्यांनी पाहतो की बाबा
आपल्या आजूबाजूला घरं नव्हती, बिल्डिंगा नव्हत्या, आजूबाजूला पाणीच पाहायला मिळायचं नाही. अहो, प्रत्यक्ष जर आपण पाहायला गेलो पूर्णपणे पाणीच पाणी होतं. जिकडे पाहावं तिकडे पाणी होतं. परंतु कालांतराने काय झालं, ते पाणी आटवण्यात आलं आणि तिथे बघा भराव करून बिल्डिंगची बिल्डिंग, टॉवरचे टॉवर, घरं बांधण्यात आली आणि तिथे पृथ्वी निर्माण केली. विचार करा, अग्नी आणि वायू यांच्या सहाय्याने ज्याप्रमाणे एखाद्या वेळी बघा समुद्र असेल, समुद्रामध्ये खूप पाणी असतं आणि त्यावेळेला भरती आणि ओहोटी याचा अंदाज आपल्याला येत नाही की किती पाणी येईल म्हणून. काही वेळेला बघा लाटा भरपूर येत असतात, काही वेळेला लाटा कमी येत असतात, अंदाज येत नाही. परंतु प्रत्यक्षात जर आपण पाहायला गेलो ना, ते पाणी आपल्याला आटवता येईल का हो? विचार करा. आपण काय करत आहोत, पाणी आटवण्याचा प्रयत्न करत आहोत आणि तिथे आपण टॉवर बांधत आहोत, बिल्डिंगा उभारत आहोत. मग शेवटी आपण काय केलं, पाणी आटवलं, पृथ्वी निर्माण केली अग्नी आणि वायू यांच्या सहाय्याने. वन्नी वायो रवी नसता, तरी होते उदंड शीतळता, ते शीतळेमध्ये उष्णता येणे न्याये. समर्थ म्हणाले, अग्नी, वायू आणि सूर्य जर नसता तर उदंड शीतलताच झाली असती आणि त्यांच्यामुळे शीतलतेमध्ये उष्णता निर्माण झाली. आता विचार करा, वन्नी वायू रवी नसता. आपल्याला आपल्या आयुष्यात जर अग्नी नसता तर चाललं असतं का हो? विचार करा, अग्नीचं महत्त्व काय आहे? समर्थ म्हणाले, आगीचं महत्त्व. ज्या वेळेला आपण जेवण करत असतो, ते जेवण करण्यासाठी शेवटी कशाची आवश्यकता आहे? अग्नीची आवश्यकता आहे, बरोबर. दुसरं म्हणजे वायू. वायूचं महत्त्व काय समर्थांनी सांगितलं? आपल्याला ऑक्सिजन, बरोबर ना, श्वास बाहेर, श्वास आतमध्ये घेण्यासाठी शेवटी हवेची गरज आहे. आणि तिसरं म्हणजे सूर्य नसतं तर. आता जर आपण विचार केला, अग्नी, सूर्य, वायू जर नसता तर संपूर्ण पृथ्वीच्या पृथ्वी थंडगार पडली असती, बरोबर की नाही. परंतु विचार आपण करत असतो, सूर्यनारायण बघा अग्नी वायू आहे म्हणून त्यांच्यामुळे बघा प्रत्यक्षात उष्णता निर्माण झालेली आहे. ज्याप्रमाणे आपण थंडीचे दिवस बघा, उन्हाळा, पावसाळा, हिवाळा आपण पाहतो की नाही, अनुभवतो. थंडीच्या दिवसामध्ये ज्यावेळी बघा थंडी वाजत असते, त्यावेळी केव्हा ऊन येईल बघा, त्या कोवळ्या उन्हामध्ये आपण उभे राहतो, तासनतास उभे राहतो. परंतु गरमीच्या दिवसामध्ये आपण तासनतास त्या उन्हात उभे राहू का? नाही आहे. तेव्हा बघा प्रत्यक्षपणे आपला बचाव करण्यासाठी, बरोबर की नाही, आपण काय करू, त्या थंडीपासून उन्हाच्या दिवसामध्ये ऊन न लागण्यासाठी आपण बचाव करू की नाही. म्हणून समर्थांनी उत्तम असा भाग दिलेला आहे, वन्नी वायू रवी नसता, तरी होते उदंड शीतळता, ते शीतळेमध्ये उष्णता येणे न्याये. अवघे वर्मासी वर्म केले, तरीच एवढे फांपावले, देह मात्र तितुके झाले वर्मा करिता. म्हणजेच एका भूताच्या वर्माने दुसऱ्या भूताच्या वर्मावर मात केली. अवघे वर्मासी वर्म केले. सर्व काही अशाच प्रकारे एवढं विस्तारलं आहे की या पंचमहाभूतांच्या समन्वयामुळेच देह मात्र तितुके झालेले पाहायला मिळतात. अवघे शीतळची असते, तरी प्राणी मात्र मरोणी जाते, अवघ्या उष्णेची करपते सकळ काही.
सर्वत्र शीतलताच असली तर बघा प्रत्यक्षपणे प्राणी मात्र मरून गेले असते. विचार करा, ज्या प्रकारे उष्णताच नाही आहे, अग्नी नाही आहे, बरोबर की नाही, सूर्य नाही आहे, वायू नाही आहे, तर बघा प्रत्यक्षपणे सर्वत्र शीतलता पाहायला मिळाली असती आणि प्राणी मात्र सर्व मरून गेले असते. केवळ उष्णताच असती तर सर्व काही करपून गेले असते. जर शीतलता नसती, ज्याप्रमाणे फक्त उष्णता, त्यामुळे बघा प्रत्यक्ष सर्व काही करपून गेले असते. दोन्ही सुद्धा हवे, परंतु मर्यादा असणं गरजेचं आहे. भूमंडळ आळून गोठले, ते रविकिरणे वाळून गेले, मग सहजची देव रचिले उपायासी. समर्थ म्हणाले, भूमंडळ आळून गोठले, ते रविकिरणांनी वाळले. बघा भाग कसा दिलेला आहे. भूमंडळ म्हणजे पृथ्वी, जमीन, आळून गोठले आणि ते रविकिरणांनी वाळले. आता भर दुपारच्या वेळी, ज्या वेळेला बघा आपण मैदानामध्ये असतो, त्यावेळेला आपल्या पायाला चटके बसतात, ऊन लागतं. मग सहजची देव रचिले उपायासी. तेव्हा आपण जेव्हा खेळतो ना, तेव्हा आपल्याला असं वाटतं की कुठेतरी एखादं झाड हवं आणि त्या झाडाखाली बघा शांतपणे आराम करावा. पण खूप ऊन असतं. थंडीच्या दिवसामध्ये आपल्याला झाडाखाली बसण्याची गरज पडणार नाही आहे. म्हणून समर्थ म्हणाले, भूमंडळ आळून गोठले, ते रविकिरणे वाळून गेले, मग सहजची देव रचिले उपायासी. म्हणून केला पर्जन्य काळ, थंड झाले भूमंडळ, पुढे उष्ण काही शीतळ, शीतकाळ जाणावा. समर्थ म्हणाले, त्यांनी पर्जन्य काळ उत्पन्न केला. म्हणजे विचार जर आपण केला की त्यामुळे भूमंडळ थंड झालं, पुढे उष्ण काळ, पुढे काही शीतल, असा शीतकाळ चालू राहिला. म्हणजे उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा, म्हणून केला पर्जन्य काळ. थंड झाले भूमंडळ. आता उन्हाच्या दिवसामध्ये जर आपण पाहायला गेलो तर जमीन तापलेली असते, परंतु संध्याकाळच्या वेळेला जी तापलेली जमीन आहे ना, ती हळूहळू कमी होऊन बघा शांत होते, थंड होते. बरोबर? नक्कीच. पुढे उष्ण काही शीतळ, शीतकाळ जाणावा. पुढे उष्णकाळ आणि पुढे काही शीतल, म्हणजे पुढे उष्णता म्हणजे गरमी आणि पुढे थंडी, अशी ऋतू आपल्याला पाहायला नक्कीच मिळते. शीतकाळे कष्टले लोक, करपून गेले वृक्षाधिक, म्हणून पुढे कौतुक उष्ण काळाचे. शीतकाळाने लोकांना कष्ट केले. बघा, थंडीच्या ऋतूत बघा ज्याप्रमाणे थंडीने लोकांना त्रास होण्याचा प्रयत्न होऊ लागला. थंडीमध्ये का त्रास होऊ लागला? वृक्षाधिक थंडीने वाढून गेले आणि समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे. पुढे देवाने उष्ण काळाचे कौतुक सुद्धा निर्माण केलेले आहे. त्याही मध्ये प्रातःकाळ, माध्यान्ह काळ, सायंकाळ, शीतकाळ, उष्णकाळ निर्माण केले. आता निर्माण करणारा कोण आहे? तर प्रत्यक्ष भगवंतच आहे ना. कारण प्रत्यक्षात सूर्योदय झाला, बरोबर की नाही, प्रातःकाळ झालेली आहे, त्यावेळी सूर्याचा उदय झालेला आहे. हळूहळू बघा प्रत्यक्षात भर दुपारी वेळी मध्यान्ह काळ, संध्याकाळच्या वेळेला सायंकाळ झालेली आहे आणि सूर्यास्त झालेला आहे, आणि नंतरच्या वेळेला शीतकाळ आणि जमीन पूर्णपणे थंडगार. ऐसे एकामागे एक केले, विलेने नेमस्त लाविले, येणेकरिता जगळे
प्राणी मात्र. समर्थ म्हणाले, असे एका मागोमाग एक निर्माण केले आणि त्या क्रमाने त्यांना नेमस्य सुद्धा करण्यात आले आणि त्यामुळेच प्राणी मात्र जगले की नाही. नाना रसे रोग कठीण, म्हणून औषध केले निर्माण, परंतु सृष्टीचे विवरण कळले पाहिजे. समर्थ म्हणाले, नाना रसे रोग कठीण. अन्नातील रसांनी, नाना रसांनी कठीण रोग झाले म्हणून औषधी निर्माण केल्या. याप्रमाणे सृष्टीची रचना जाणून घेतली पाहिजे. बघा, आता आपल्याला थंडीच्या दिवसामध्येच अनेक रोग, अनेक आजार होत असतात, परंतु यावर औषध काय आहे म्हणून औषधी निर्माण केले. याप्रमाणे सृष्टीची रचना आपण जाणून घेतली पाहिजे. बरोबर की नाही. नाना रसे रोग कठीण, ज्याप्रमाणे समर्थांनी भाग का दिलेला आहे, म्हणून औषधे केले निर्माण, परंतु सृष्टीची विवरण कळले पाहिजे. देह मूळ रक्तरेत, त्या आपाची होती दात, ऐसी भूमंडळी प्रचित ओ नाना रत्नांची. देह मूळ रक्तरेत. बघा, आपण जर विचार केला, आपण जे खात आहोत त्या खाण्यानेच बघा संपूर्ण शरीराला ऊर्जा प्राप्त होत असते. आपण जे खात आहोत त्याचप्रमाणे या शरीराला पुरेसा रक्तपुरवठा प्राप्त होत असतो. रक्ताची कुठे फॅक्टरी आहे का? नाही ना. आतमध्ये संपूर्णपणे परमेश्वर बनवत असतो. सकळांसी मूळ जीवन बांधा, जीवन चाले सकळ धंदा, जीवने विन हरिगोविंदा प्राणी कैचे. समर्थ म्हणाले, सर्वांचं मूळ जीवन म्हणजे पाणी. असं नाही आहे की फक्त मनुष्य देहाचं जीवन फक्त पाण्यावर आहे, नाही आहे. संपूर्ण जीवसृष्टी, 84 लक्ष जीवसृष्टी ही संपूर्णपणे पाण्यावरच अवलंबून आहे. त्यांच्या योगानेच सर्व धंदा, जीवननिर्वाह, व्यवहार बघा प्रत्यक्षपणे चालत असतो. जीवन नसेल तर बघा, ज्याप्रमाणे जीवने विन हरिगोविंदा प्राणी कैचे, जीवन नसेल तर मग हरिगोविंदा असंच म्हणावे लागले असते आणि प्राणी जगलेच नसते ना. जीवनांचे मुक्ताफळ, शुक्रासारखे सुढाळ, हिरे माणिक इंद्रनळ, ते जळे झाले. समर्थ म्हणाले, पाण्याचेच मोती होतात ना आणि ते शुक्राच्या चांदणीसारखे तेजस्वी दिसतात. बघा, हिरे माणिक इंद्रनील, काही रत्न आहेत, पाण्याचेच मोती होत आहेत. समर्थ म्हणाले, कसा भाग दिलेला आहे. जीवनाचं मुक्त फळ. आपला देह हा ज्याप्रमाणे आता सोने चांदीची किमती वाढलेली आहे, बरोबर की नाही, परंतु आपले नाव सोने असतं, बरोबर की नाही, परंतु कर्म जर वाईट असतील तर, म्हणून समर्थ म्हणाले, उत्तम प्रकारे आपली कर्म असणं गरजेचं आहे. जीवनाचं मुक्त फळ, आपण कार्य केलं की त्याचं आपल्याला उत्तम प्रकारे फळ प्राप्त होणार आहे. आपल्या डोळ्यांना बघा आकाशामध्ये चांदणी पाहायला मिळते, बरोबर. आकाशामध्ये चांदण्याची चादर पसरलेली असते. सगळ्याच चांदण्या चमकतात का हो? नाही. बघा, याचा सुद्धा अभ्यास करणं तितकंच महत्त्वाचं आहे. महिमा कोणाचा सांगावा, झाला कर्दमुची आघवा, वेगळं वेगळू निवडावा कोण्या प्रकारे.
समर्थ म्हणाले, पंचमहाभूतांचं सर्व मिश्रण झालेलं आहे. त्यामुळे त्यापैकी कोणाचा महिमा वर्णन करावा, त्यांना वेगवेगळे निवडावं, तरी कोणत्या प्रकारे निवडायचं? समर्थ म्हणाले, आता पंचमहाभूतांचं असं मिश्रण झालं आहे की बाजूलासुद्धा काढता येत नाही आहे, सेपरेट. पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. बरोबर की नाही? परंतु बोलिले काही एक, मनास कळावया विवेक, जनामध्ये तार्किक लोक, समजली अवघे. बघा, प्रत्यक्षपणे जर आपण पाहायला गेलो, समजण्यासाठी आणि मनाला विवेक करण्यास सोपं जावं म्हणून काही एक बोललो तर लोकात जे तार्किक असतील ते सर्व काही समजेल. आपण एखाद्याशी बोलत असताना, परंतु बोलिले काही एक, मनास कळावया विवेक. जर आपण बोलत असताना समोरच्या व्यक्तीला काही कळलं नाही व तुमच्या बोलण्याला काही उपयोग आहे का? जनामध्ये तार्किक लोक, समजती आगवे. लोकांत जे तार्किक असतील, जे तर्क असतील, ते नक्कीच बघा शोधण्याचा प्रयत्न करते. अवघे समजले हे घडेना, शास्त्रांचे पडेना, अनुमाने निश्चय होईना काही एक. ज्याप्रमाणे सर्व काही समजले असं होतच नाही आहे, तरीसुद्धा आपण विचार करतो. अनुमान करू लागलं तर काही एक निश्चय पूर्ण करू. अवघे समजले हे घडेना. आपल्याला कोणी सांगण्याचा प्रयत्न केला, आपल्याला काही गोष्टी पटतात, काही गोष्टी पटत नाही, काही गोष्टी डोक्याच्या वरून जातात, तरीसुद्धा आपण काय समजतो की मला सर्व काही समजले. असं होऊच शकत नाही. अगाध महिमा गुणवंताचे, शेष वर्णू न शके वाचे, वेदविधी तेही काचे, देवे विन. भगवंताचे गुण अगाध आहेत, शेषही त्यांचे वर्णन करू शकत नाही. आणि देवाशिवाय म्हणजे अंतरात्मेशिवाय वेदविधीही कमी पडत असतात. भगवंताचं गुण बघा, समर्थ कृपेने गुण आणि अवगुण आपण प्रयत्न करतो, परंतु प्रयत्न करत असताना पाहावे आपणास आपण की ज्याप्रमाणे लोकसुद्धा आपल्या गुणांचं आणि अवगुणांचं परीक्षण करत असतात. काय शोधतात हो त्यातून? बघा, ज्याप्रमाणे आपण विचार केला त्याचप्रमाणे अवगुणच लोक आपले बाहेर काढतील. गुण कोणीही सांगणार नाही आहे, परंतु आत्माराम सकाळा पाळी, अवघे त्रैलोक्य सांभाळी, तया एके विन धुळी, होय सार्वत्रांची. समर्थ म्हणाले, आत्माराम सर्वांना पाळत असतो, अवघ्या त्रैलोक्याला सांभाळतो. ज्याप्रमाणे बघा, असं कुठलाही ध्येय आहे का ज्याप्रमाणे बघा प्रत्यक्षात विचार जर आपण केला म्हणजेच सर्व काही समजेल असं नाही आहे. बरोबर की नाही? का सर्व आपल्याला समजेल? अहो, प्रत्यक्षपणे भगवंत आपला देह संपूर्णपणे सांभाळत आहे. तो त्रैलोक्याला सुद्धा सांभाळतोय. आणि त्याचप्रमाणे तोच जर नसेल तर बघा संपूर्ण सर्वांची धूळदाण ही नक्कीच होणार, एवढं मात्र निश्चित.
जेथे आत्माराम नाही, समर्थ म्हणाले बघा, तेथे उरो न शके काही. त्रैलोकीचे प्राणी ही सर्वही प्रेतरूपी. जेथे आत्मारामच नाही आहे, जेथे आत्माराम नसेल तेथे काहीच उरूच शकत नाही आहे. त्याच्याशिवाय त्रैलोक्यातील सर्व प्राणी प्रेतरूपच जाणावेत. म्हणजे विचार करा, आपण विचार करायचा, बरोबर की नाही? एकमेकांच्या घरी जाऊन बघा, आपण बोलायचो, चालायचो, परंतु आत्मारामच नसेल तर आपण जाऊ शकतो का? बोलू शकतो का? अहो, काहीच करू शकत नाही आहे. मग प्रत्यक्षात तो भगवंत आपल्या हृदयामध्ये असणं गरजेचं आहे. आत्मा नसता येती मरणे, आत्म्याविन कैसे जिने, बरा विवेक समजणे अंतर्यामी. समर्थ म्हणाले, अंतरात्मा देहातून जर निघून गेला, देह जिवंत राहील का हो? अजिबात नाही आहे. कारण का, देहामधून अंतरात्मा निघून गेलेला आहे. म्हणजेच बघा, विचार जर आपण केला, अंतरात्मा देहातून निघून गेला की देह मरून जातो. म्हणजेच अंतरात्म्याशिवाय जगणं शक्यच नाही. ही गोष्ट आपण अंतर्यामी विवेकाने जाणली पाहिजे, जपून ठेवली पाहिजे. समजणे जे विवेकाचे, तेही आत्म्याविन कैसे, कोणी एक जगदीशाचे भजन करावे. समर्थ म्हणाले, विवेकाने समजून घेणं हे सुद्धा अंतरात्म्याशिवाय कसं शक्य आहे? म्हणून मनुष्यदेहाने जगदीशाचे स्तवन करणं गरजेचं आहे. ज्याप्रमाणे बघा, समजणे जे विवेकाचे, विवेकाने समजून घेणे सुद्धा अंतरात्मा सुद्धा बघा, अंतरात्मा देहातून निघून गेला, देह मरतो. परंतु ही गोष्ट अंतर्यामी विवेकाने आपण जर जपली तर नक्कीच आपल्याला कळून जाईल. आता समजणे जे विवेकाचे, तेही आत्म्याविन कैचे, कोणी एकच जगदीशाचे भजन करावे. आपण रात्रंदिवस भजन करत असतो, उपासना करत असतो, परंतु विवेकाने समजून घेणे हे सुद्धा अंतरात्म्याशिवाय कळणार नाही. कारण संपूर्ण विचार आपले जुळले पाहिजेत, कळले पाहिजेत. या कारणे पाहिजे केली विचारणा देवाची. उपासनेचा मोठा आश्रयो, उपासने विन निराश्रयो, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. समर्थ म्हणाले, साधकाला उपासनेचा मोठा आदर असतो, बरोबर की नाही? म्हणजे विचार जर आपण केला, उपासनेचा भला मोठा आश्रय. साधकाला उपासनेला बसत असताना बघा, ज्याप्रमाणे आपण उपासनेला बसलेलो आहोत, लगेच जांभई येईल, झोप येईल, समोरची व्यक्तीसुद्धा काय करत आहे हे आपण पाहतो. परंतु उपासनेला बसत असताना आपलं मन कुठे गेलं? समोरच्या व्यक्तीकडे. परंतु उपासनेशिवाय सर्व निराश्रय म्हणून व्यर्थ होत जाते. अंतरात्म्याच्या ज्ञानाशिवाय इतर ज्याप्रमाणे उदंड खटपटी आणि त्याचप्रमाणे बघा, आपण केलेले कार्य संसाररूपी शत्रूला जिंकता येणार नाही. उपासनेने देवाची जर कृपा प्राप्त होत असेल तर बघा, प्रत्यक्षपणे उत्तम प्रकारे उपासना करणं गरजेचं आहे. उपासनेचा भला मोठा आश्रय. उपासना जर तुझ्यामध्ये नसेल तर बघा, कितीही काही केलं तरी काही प्राप्त होणार नाही. कारण उपासना जर नसेल ना तर आपला देह बैचेन होईल. समर्थाची नाही पाठी, तयास भलत्यास कुटी, या कारणे उठाउठी भजन करावे. समर्थ म्हणाले,
आपला देह ज्याप्रमाणे बघा स्मरणामध्ये आहे, त्याप्रमाणे समर्थांची नाही पाठी. आपण दरवाजाला पाठी लावतो की नाही? का लावतो? बरोबर की नाही? परंतु आपण ती काढण्याचा प्रयत्न करतो, कारण का लोक आपल्याला हसतील. समर्थ म्हणाले, समर्थांची नाही पाठी त्या सवलत्याचं कुटी. या कारणे बघा प्रत्यक्षपणे उठाउठी भजन करावे. ज्याची खावी पोळी त्याचीच वाजवावी टाळी. म्हणून समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे ना. येणे पाविजे बघा भजन साधन अभ्यास. येणे पाविजे परलोकास, दास म्हणे हा विश्वास धरिला पाहिजे. आता प्रत्यक्षात आपल्या अंतरी भजन असणं गरजेचं आहे, साधन असणं गरजेचं आहे. आणि त्याचप्रमाणे दास म्हणे हा विश्वास धरिला पाहिजे. विश्वास का धरला पाहिजे? नुसतं वाचून ऐकून काही होणार नाही आहे, बरोबर की नाही? ते पेरता आलं पाहिजे. म्हणून समर्थांनी सुंदर भाग दिलेला आहे. सुसंगती सदा घडो, सुजन वाक्य कानी पडो, कलंकमतीचा झडो, विषय सर्वथा नावडो. भजन साधन अभ्यास, येणे पाविजे परलोकास, दास म्हणे हा विश्वास धरिला पाहिजे. इति श्री दासबोधे गुरुशिष्य संवादे गुणभूत निरूपन्ना समास 10वा. जय जय रघुवीर समर्थ.